आता बारी महासंघाचं अधिवेशन पुन्हा एक वेळेस आपण चालू करू, कारण आतापर्यंत आपण भाषण ऐकलेत. आता मला वाटतं की मोठे नेते आपल्यापेक्षा इथं बरंचसं बोलून गेले आणि चांगलं समाजासाठी एक प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारं बोलून गेलेत. त्यामुळे तुमची जरी इच्छा नसेल, कारण आमच्या माता भगिनी मी पाहतो आहे की हवा घालणं चालू आहे, आणि एक तुम्हाला खरं सांगू का, मला वाटतं 3 वाजलेत बच्चू भाऊ, त्यामुळे बऱ्याचशा जणांचं जेवणही राहिलं असेल. मी जेवायचं राहिलो. बारी समाजाच्या या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित असणारे आता जे भाषणं देऊन गेले त्यांचं मी नाव घेणार नाही, ते सन्माननीय सगळे नेतेगण, मंचावर उपस्थित आदरणीय खासदार प्रतापरावजी, आदरणीय बच्चू भाऊ, आदरणीय बोडखे काका, आदरणीय प्रकाश भाऊ, आदरणीय सर्व मंच, आमचे प्रवीण भाऊ दटके आमदार, आणि हे राष्ट्रीय अधिवेशन शेगावमध्ये व्हावं आणि चांगल्या प्रकारे सर्वांनी एकत्रितपणे समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करायचा विचार करून हे अधिवेशन भरवणारे आमचे आदरणीय रमेशचंद्रजी घोलपसाहेब, त्यांचे सर्व पदाधिकारी, कारण पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्याच भरोशावर हे सगळ्यांच्या टीमवर्कमुळे हे एक अधिवेशन जे आहे हे आपलं पार पडते आहे. आता मोठ्या नेत्यांनी भाषण करून गेल्यानंतर राजकीय टोलवाटोली आता होऊन गेलेली आहे. बच्चू भाऊ, मला वाटतं आपण राजकीय टोलवाटोली काही करण्याची आवश्यकता नाही राहिली. आता मोठ्या नेत्यांनी राजकीय टोलवाटोली केली. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरच येऊ डायरेक्टली. खूप राजकीय याच्यामध्ये जायची इच्छा नाही आणि जाऊ नये, कारण जेव्हा समाजाचं अधिवेशन असते, जेव्हा समाज एकत्रितपणे येतो, तेव्हा त्याला राजकीय दिशा दिल्यापेक्षा समाजाची दिशा कशा पद्धतीने भविष्यात वाटचाल करेल, समाजात कशा प्रकारे वाटचाल करावी, हे या महाअधिवेशनातून निघालं पाहिजे. आणि कालच्या स्टेजमध्ये काल संध्याकाळी जो कार्यक्रम झाला त्यामध्ये समाजाने, बारी समाजाने देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे वाटचाल करावी याचं विचार मंथन, चिंतन कालच्या 30 तारखेच्या कार्यक्रमामध्ये झालेला आहे. आणि आज जे आहे हे राष्ट्रीय अधिवेशन समाजापुरतं मर्यादित न राहता हे सगळे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी एकत्रितपणे समाजासाठी काय करावं यासाठी हा स्टेज उपयोगी आलेला आहे. त्यामुळे कालचं खऱ्या अर्थानं समाजाची दिशा देणारं होतं. आजचं राजकीय सगळं स्टेज मला दिसतं आहे, परंतु घोलप साहेबांची आणि टीमची इच्छा होती की सगळ्या पक्षांच्या लोकांना, पक्षविरहित आपल्याला समाज आहे, कारण प्रत्येकाच्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपापला विचार करणं, आपापलं स्वातंत्र्य आहे. त्यांनी कोणत्या पक्षात, कोणत्या विचारामध्ये काम करावं, तिथं कोणाचं बंधन असू शकत नाही आणि कोणत्या समाजाला एका बंधनामध्ये अटकून शकत नाही आणि अटकून सुद्धा नाही. कारण स्वतंत्र विचार करणारा प्रत्येकाने, आज मी सांगतोय, एक तरुण पिढीचा प्रतिनिधी किंवा तरुण आपण सगळे आहात. आजचा तरुण जो आहे कोणत्याही जाती समाजाचा असो, तो आज टेक्नोसेवी झालेला आहे. इतकाही मागे आजचा तरुण राहिला नाही की या समाजामध्ये, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आपण काय बोध घ्यावा, एवढी नासमज आजची पिढी राहिलेली नाही आहे. त्यामुळे आजची पिढी फार टेक्नोसेवी आहे, पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांना खूप मार्गदर्शन करावं अशी आपली कुवतसुद्धा नाही. परंतु एक आहे की हा विषय जेव्हा घोलप साहेबांनी काढला, त्यांची चालू होता 8 महिन्यापासून की एक राष्ट्रीय अधिवेशन, देशामधले सगळे बारी समाजाचे प्रतिनिधी यावेत आणि एक राष्ट्रीय अधिवेशन व्हावं, त्या माध्यमातून समाज एकत्रीकरण करून समाजाच्या भल्यासाठी आपल्याला काय करता येईल, कोण काय करू शकते याची एक शिबिर घ्यावं आणि ते संपन्न होत आहे. आम्ही 2-4 वेळेस आम्ही घोलप साहेबांना आम्ही बसलो या विषयावर
आणि जेव्हा समाजाचं काम असतं तेव्हा राजकीय अभिनिवेश हा कुठेही असता कामा नये आणि कोणीही ठेवता कामा नये. समाज हा समाजाच्या रूपानं गेला पाहिजे. त्याचा जर वापर राजकीय प्लॅटफॉर्मसाठी वापरला गेला तर त्या समाज कधीही पुढे जात नाही. तो समाज हा समाजाची हिशोबाने समाजाला काय आवश्यकता आहे आणि बऱ्याच नेत्यांनी आज सांगून गेले शिक्षण. गोलब साहेब असं वाटते का आपल्याला? आता मी पण या समाजात राहतो, लहानपणापासून माझं लहानपणी सगळ्या समाज बांधवांसोबत गेलेला आहे. आपला समाज एवढाही आता मागे नाही राहिला. आज आपल्या समाजामध्ये मी शिक्षित मुलं मी रोज भेटतात आणि मला अभिमान आहे की आज आमच्या सुनगावमध्ये असेल, जळगावमध्ये असेल, काही ना काही प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः मुलं उभं राहायला सुरुवात झालेली आहे. स्वतः मुलं उभं राहिलेलं आहे. मी आज गर्वानं सांगू शकतो की आमची सुनगावमध्ये आमची एक भगिनी आहे, ती शतावरीचं शेत करते, त्यामधून तिनं स्वतःचा संसार पुढे नेते आहे. सुनगावमध्येच आमचं एक युनिट उभं राहिलेलं आहे. जामोदमध्ये काही मुलांनी संकल्पना केली, एक युनिट उभं केलं आणि शासनाच्या विविध योजना आहेत. आणि म्हणून समाजाच्या शिबिरामध्ये पुढच्या वेळेस मी विनंती करणार आहे, शासन कोणाचंही असू द्या, त्यावेळेस काही असू द्या, परंतु त्यावेळेस शिबिरामध्ये 2 दिवसाचं शिबिर ठेवत असताना शासकीय योजना आणि त्याचा उपयोग समाजातल्या कशा व्यक्तीसाठी, कोणत्या माता भगिनींसाठी, मुलांसाठी कसा घेता येईल याचं मार्गदर्शन त्या शिबिरामध्ये असावं, जेणेकरून तरुण पिढीला त्याचा लाभ घेता येईल. हाही माझी एक छोटीशी सूचना आहे. निश्चितपणे पुढच्या अधिवेशनामध्ये तुम्ही कराल. आणि हा विषय सर्वप्रथम तुम्ही सांगेल की देशभरातला जेव्हा समाज इथे एकत्र येतो आणि इथला स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मी माझं भाग्य समजतो की माझ्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाहेरूनही आलेल्या सर्व प्रतिनिधींचं श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये स्वागत करतो. त्याचप्रमाणे या मतदारसंघातलं श्रद्धास्थान श्री आवजी सिद्ध महाराजांच्याही भूमीमध्ये मी सर्व समाज बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो. विषय राहिला की जेव्हा हा विषय सुरू झाला, मला आठवतं की घोलप साहेब आम्ही 2-3 वेळा जेव्हा बैठक झाली त्यांनी 2-3 विषय सांगितले की आपल्याला असं असं समाजासाठी अधिवेशनाच्या मार्फत करायचं आहे किंवा केलं पाहिजे. आणि हाच विषय जेव्हा मी अंजनगाव भाग सुरजीला गेलो होतो एका पुण्यतिथीला, तेव्हा संत शिरोमणी राष्ट्रसंत रूपलाल महाराजांची समाधी मी बघितली. आणि एक छोटीशी समाधी आहे. जेव्हा दर्शन घ्यायला आपण मंदिरात जातो तेव्हा सुरुवातीला एक छोटी समाधी आहे. त्यावेळेस काही सज्जन, तिथले सगळे मंडळ असेल किंवा तिथले सज्जन मंडळी असेल, त्यावेळेस विचार झाला होता की याचं भव्य स्वरूप कसं करता येईल. कारण एक राष्ट्रसंत आहेत आणि त्याप्रमाणे सर्व समाजात, सर्व जातींचा त्याच्यावर श्रद्धा आहे. फक्त बारी समाज नाही, सर्व जाती धर्माचे लोक त्यांना मानतात. आणि म्हणून एक राष्ट्रीय स्मारक व्हायला पाहिजे. ती संकल्पना तिथेही आली. घोलप साहेबांनी सुद्धा ती संकल्पना सुरुवातपासून रेटून धरली. आणि एक काय असतं की मी सुरुवातीला घोलप साहेब एक प्रामाणिकपणे सांगेन, उगीच गैरसमज होतात, कारण हा राजकीय प्लॅटफॉर्मच नाही आहे. इथं राजकारण होताच कामा नये. जिथं समाजाच्या मंचावर जितका राजकीय अभिनिवेश ठेवून भाषणं केल्या जातील तिथं तिथं समाज हा मागे जात जातो. हे माझं स्पष्ट, मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. मला काही, आणि मी प्रत्येक जातीच्या समाजाच्या कोणत्याही स्टेजवर गेलो तर प्रखर मत मानतो. मी काही घाबरणारा माणूस नाही. कुणबी समाजाच्या याच्यावर गेलं तरी मी हेच मत मानतो, कुठे गेलो तरी मत. कोणत्याही समाजाच्या समाजाचा कधीही वापर हा स्वार्थासाठी, स्वतःसाठी, राजकीय फायद्यासाठी जर आपण करायला लागलो त्या समाजाचं कधीच भलं होत नाही. म्हणून घोलप साहेबांनी संकल्पना मांडली. त्यांचा कळवळा होता की राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. अंजनगाव सुरजीच्या समाज बांधवांनी मांडला. तिथं लिहिलेला शब्द हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना समजतो आणि बुकमध्ये तो रेकॉर्ड होतो. तो बदलण्याची हिंमत कोणात होत नाही. आणि म्हणून तो विषय मी तिथं घेतला. आदरणीय प्रवीणजी दटके पण होते, ते बारी समाजाचे आपले नेते आहेत.
भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, बरेच पदं त्यांनी भोगलेले आहेत. प्रत्येक पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये त्या त्या स्तरावर त्या त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत असतं. आणि त्या विषय घेतल्यानंतर राष्ट्रीय स्मारकाचा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यावर उत्तर दिलं की अंजनगाव सुरजी येथे राष्ट्रसंत रूपलाल महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक आपण करून त्यासाठी जागा सुद्धा शासन देईल. आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि चर्चेअंती जागेचा जो आहे तो अंजनगाव सुरजीमध्ये फायनल करावं असं ठरलं. आणि त्यानुसार 2 वेळेस अंजनगाव सुरजीमध्ये मी जाऊन आलो. जागा फायनल झाली. 3 जागांचं आपण घोलपसाहेब तिथलं बघितल्या, 10 ते 15 एकरच्या जागा आहेत. आणि संत रूपलाल महाराजांच्या कृपेनं एक जागा त्यातली फायनल होते आहे आणि काही दिवसामध्येच आपल्याला ती जागा फायनल होऊन समाजासाठी मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांचा मोठा रोल असतो, कारण उपमुख्यमंत्री साहेबांनी जरी शब्द दिला तरी पूर्ण करण्याचं काम हे मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा असतं. आणि त्यांच्याशी चर्चा करूनच हे विषय ठरवल्या जातात. आणि दोघांनी सांगितलं ना, आता तिसरे उपमुख्यमंत्री आलेले आहेत, त्यामुळे तिघांनी बच्चूभाऊ सांगितलेलं आहे की अंजनगाव दिशा देणारा या प्रकारचं भव्य दिवस स्मारक हे अंजनगाव सुरजीमध्ये निश्चितपणे उभा राहील. आणि मी राजकीय एवढ्यासाठी बोलत की वडेट्टीवार साहेबांना किती दिवस वगैरे असं नाही आहे, तेही प्रामाणिक प्रयत्न करतील वडेट्टीवार साहेब, आम्ही पण प्रामाणिक प्रयत्न करू. आणि निश्चितपणे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन कसं होईल याचा प्रयत्न आम्ही करू. आणि त्या भूमिपूजनाला सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब, घोलप साहेब निश्चित त्या भूमिपूजनाला ते दोघे हजर राहतील. आणि मी त्याचसाठी सांगतो आज त्यांचं काय येणं झालं नाही, परवापर्यंत 4-5 दिवसापर्यंत घोलप साहेब आम्ही सीएम बंगल्यावर घोलप साहेबांना आम्ही गेलो, त्यांची दोघांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी आज रेकॉर्ड पाठवलेला आहे. त्यांची मनातली इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या व्हिडिओ रेकॉर्डच्या माध्यमातून. त्यांचाही प्रयत्न होता, त्यांच्या डायरीमध्ये शेवटपर्यंत होता. परंतु एक आहे की जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम येतो साहेब, जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम येतो ना, तुमचं दुःख आम्ही समजू शकतो, तुम्ही रडले हे आम्ही समजू शकतो, कार्यकर्त्यांमध्ये थोडासा हे चलबिचलपणाला तेही आम्ही समजू शकतो. परंतु जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम येतो त्यावेळेस आपल्याला राष्ट्राचा सर्वप्रथम विचार करावा लागतो. आणि जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम मोदीजींनी दिला 1 तारखेचा, हा तर त्यांनाही माहीत नव्हता, तुम्हालाही माहीत नव्हता, मलाही माहीत नव्हता. तो राष्ट्रीय कार्यक्रम आला आणि दोन्ही नेत्यांना त्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सामील व्हावंच लागतं. जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम येतो आणि तो स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सकाळी 10 पासून सुरू झाला आणि त्यामुळे नेत्यांना हालता आला नाही. पण त्यांच्या सहृदय संवेदना ह्या त्यांनी कळवलेल्या आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून कळवलेल्या आहेत. आणि त्यांचा प्रतिनिधी आणि समाजाचे आपले दटके साहेब आहेत, आमदार आहेत, त्यांच्याही माध्यमातून समाजाचा हा विषय जो आहे निश्चितपणे या मतदारसंघाचा प्रतिनिधी, या मतदारसंघातल्या लोकांच्या जनतेच्या आशा आकांक्षा, या समाजाच्या आशा आकांक्षा ह्या पूर्ण करण्यासाठी दोन्हीही नेते आज जरी येऊ शकले नाही. आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे हाही महत्त्वाचाच आहे. समाजाचा विषय महत्त्वाचा नसतो का? तर आहेच. पण जेव्हा देशाचा आणि राष्ट्राचा विषय प्रथम येतो त्यानंतर थोडंसं आपल्याला थांबावं लागतं. त्यामुळे समाज त्यांना समजून घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अंजनगाव सुरजीमध्ये येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये जेव्हा भूमिपूजन होईल त्यावेळेस दोन्हीही नेते तिथं येतील हा शब्द त्यांनी दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरा विषय जो पानमळ्याचा आणि पिंपळीचा आणि पानमळ्याचा, पिंपळीचा विषय आहे. अंजनगाव सुरजी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिंपळीचे हे आहेत आणि त्यांची परिस्थिती मी पाहिलेली आहे, सगळ्यांची चर्चा झाली. हा दोन्ही विषय लोकांनी विचारमंथन चिंतन करून हा विषय मांडलेला आहे. बऱ्याचशा लोकांनी यावर बोललेलं आहे. परंतु एक तुम्हाला आज जाहीर सांगतो, मी फारच डायरेक्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. जेव्हा मी स्टेजवर बोलतो तेव्हा मी कोणतंही आणि पब्लिकली जेव्हा जे माहिती असतं ना, लपून कशाला ठेवायचं, मी नाही त्यातली कडी लावातली हे धंदे आपल्याला जमत नाही. त्यामुळे मी तंबाखू खात होतो, तंबाखूचं मला व्यसन होतं.
परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि संत रूपलाल महाराजांच्या आशीर्वादानं माझी तंबाखू सुटलेली आहे. त्यामुळे आता मी पानावर गेलेला आहे. त्यामुळे पानाची सवय मला आता जास्त लागली. त्यामुळे पानाची सवय लागल्यामुळे हा विषय माझाही तेवढाच हृदयाच्या जवळ आलेला आहे आणि निश्चितपणे त्याच्यातून उत्पन्न किती होते मी संशोधनाचा विषय आहे गोलब साहेब, संशोधनाचा विषय आहे. परंतु त्या पानमळ्यासाठी आणि पिंपळीसाठी अनुदान शासनाने दिलं पाहिजे. जर अनुदान दिलं तर ते पानमळा आणि पिंपळी आमच्या लोकांना परवडू शकते. आणि आदरणीय देवेंद्रजींनी तो सुद्धा शब्द दिलेला आहे की त्याचा समावेश अनुदानाच्या स्वरूपामध्ये या दोन्ही वर्गीय वेलवर्गीय जरी असेल तर या दोन्ही पिकांसाठी अनुदान जे आहे ते दिल्या जाईल. माझा आग्रह होता, मी सभागृहात बोलून बाहेरही बोललो, माझा आग्रह मुख्यमंत्री हा होता की ठीक आहे बाकीचे लोक पिंपळी फिरत असतील पानमळे करत असतील, पण स्पेसिफिक बारी समाजासाठीच तो GR निघावा आणि अनुदान त्याच समाजासाठी निघावं हा माझा आग्रह होता. आणि निश्चितपणे दटके साहेबांना आम्ही आणि बच्चू भाऊ यांच्या सोबतच आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून की बारी समाजासाठीच हा अनुदानाचा GR निघावा जेणेकरून प्रोत्साहन त्या मळ्यासाठी मिळालं पाहिजे हा प्रयत्न राहणार. आणि विषय अजून एक होता तो होता आर्थिक महामंडळाचा. आता त्या आर्थिक महामंडळाचे वेगवेगळे पैलू आहेत. माननीय प्रकाश आंबेडकरजी जे श्रद्धे आहेत आपले श्रद्धा ठिकाणी आहेत तेही त्याच्यावर काय बोलले आपण बघितलं. मी त्यांच्या विचारावर त्यांच्या शब्दांवर मी कोट करावं, मी एवढा नेता नाही आहे, मी एक छोटा कार्यकर्ता आहे म्हणून मी त्यांच्या विषयाला कुठेही क्रॉस करणार नाही. नंतर आपले रावसाहेब दानवे पाटील साहेबांनी सांगितलं, आमच्या विजूभाऊंनी सांगितलं की आर्थिक महामंडळांची परिस्थिती काय असते. आणि आम्ही पाहिलेलं आहे, मी जेव्हा OBC मंत्री होतो तेव्हा हे सगळे मंडळ मॅक्झिमम माझ्याच अंडरमध्ये यायचे. मग OBC मंडळ यशवंतराव चव्हाण असेल, बरेच मंडळ, 12 बलुतेदार असेल, आता विश्वकर्मा मंडळ निघालेलं आहे जे मोदीजींनी दिलं आहे 12 बलुतेदारांसाठी. त्यामध्ये आता नवीन स्कीम येत आहेत. OBC मंडळामध्ये आपले सगळे समाज आहेत. आता विषय गोलब साहेब 2 येतो की एक तर या मंडळामध्ये परवाच्या OBCच्या बैठकीत ठरलं विजूभाऊ की संख्येनुसार ज्या बाकीच्या सारथीसाठी किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा बार्टी असेल किंवा RT असेल तर OBC समाजाच्या संख्येनुसार पैसा दिला गेला पाहिजे, निधी दिला गेला पाहिजे. हा परवाच्या OBCच्या बैठकीमध्ये विषय निघाला. आणि त्या माध्यमातून घोलप साहेब जसं बाकीच्या मंडळांमध्ये किंवा बाकीच्या सारथी असेल बार्टी असेल RT असेल यामध्ये 10 ते 15 लाख करण्यात आले आणि 15 लाख बिनव्याजी कर्ज हे त्या मंडळांमध्ये आलं. तसंच आता महाज्योतीच्या माध्यमातून आणि OBC मंडळाच्या माध्यमातून OBC समाजासाठी त्यामध्ये बारी समाज सुद्धा येतो त्यासाठी 15 लाखापर्यंत बगर व्याजी कर्ज हे आमच्या मुलाला मिळालं पाहिजे. हाही त्या दिवशी विचारण्यात त्याला मान्यता सुद्धा मिळाली. पण आपला आग्रह हाच ते हात मी काय मी फार सरळ बोलतो ना, माझं मी हातचं राखून कधीच बोलत नाही. पण आग्रह आहे की बारी समाजाचे वेगळं एक मंडळ असलं पाहिजे. जसं बाकी छोट्या छोट्या समाजाचे मंडळ झाले तर त्या मंडळाबद्दल निश्चितपणे प्रवीणजी दटके साहेब, वडेट्टीवार साहेब, बच्चू भाऊ, खासदार साहेब आम्ही हा विषय रेटूनच धरू. मी फक्त परिस्थिती सांगितली, थोडं संयमानं घ्या, हेही होईल. पण आम्ही सगळेजण भिडून बारी समाजासाठी एक अनुदान स्वरूपात पानमळे आणि पिंपळीसाठी आणि एक मंडळाच्या माध्यमातून या आर्थिक विकास कसा होईल या दृष्टिकोनातून एक मंडळ व्हावं हाही आमचा आग्रह राहणार आहे. आणि निश्चितपणे सगळ्यांच्या प्रयत्नातून मी असं म्हणणार, मी दावा नाही करत, मी कधी हा दावा नसतो माझा की हे मी केलं मी हे करणार असं करणार नाही. सगळ्याचे प्रयत्न लागतील, सगळेजण एकत्रितपणे आणि समाजाच्या आजच्या भावना समजून निश्चितपणे त्या महामंडळासाठी प्रयत्न केला जाईल. आणि मला पूर्ण आशा आहे की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर बारी समाजासाठी महामंडळ सुद्धा अस्तित्वात येईल हे मला पूर्णपणे विश्वास आहे. भाषण लांबलेलं आहे पण माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आहे. घोलप साहेब माझ्याच मतदारसंघातले, आम्ही सगळे एकाच मतदारसंघातले लोक जास्त आहोत. त्यामुळे थोडासा भाषणामध्ये 5 मिनिट वाढले असतील. परंतु समाज हा अतिशय कष्टाळू समाज आहे, अतिशय कष्टाळू समाज.
घोलपसाहेब आपणही पाहतो, आपण बारगणात राहतो, आपण इथेच बाजूलाच राहतो आणि बरंच शिकण्यासारखं आहे, बरंच शिकण्यासारखं आहे. आम्ही बाकीच्याही जाती समाजाचे आम्ही पाहतो, उठावून शेळ्या राखण्याची. मी कोणत्या समाजाबद्दल बोलणार नाही, एखाद्या जातीबद्दल बोलत अजून माझून होऊन जायचं कुठच्या कुठं. उठावून शेळ्या राखणारे बाकी आहेत. सोयाबीन पेरून टाकलं शेतामध्ये का टू व्हीलर काढली का तो बसस्टँडवर बसतो पोरगा, कारण सोपी पीक आहे ना, सोयाबीन काढलं. पण बारी समाजाचं तसं नाही आहे, अतिशय कष्टाळू. प्रत्येक गोष्ट तो भाजीपाला मी पाहतो की भाजीपाला काढल्यानंतर आमच्या माता भगिनी त्या बारगणात असो की जिथं जागा मिळेल तिथं आपलं छोटंसं भाजीपालाचं घेऊन 50-100 रुपये काय कमावील तेवढी घरी नेण्याची ताकद किंवा त्या पद्धतीचं कार्य हे समाजाचं आहे. आणि आमच्या माता भगिनींचंही त्यामध्ये, आमच्या कलावती काकू आहेत बारगणामध्ये, चांगलं भाजीपाल्याचं दुकान चालवतात. म्हणजे आमच्या महिलासुद्धा मागे नाहीत. फक्त आवश्यकता आहे की ती आर्थिक ताकद त्यांना द्यायची आणि त्यासाठी महामंडळाची आवश्यकता आहे आणि ती निश्चितपणे पूर्ण करण्याची आपण प्रयत्न करूया. आणि राष्ट्रीय स्मारक हे सगळ्यांच्या सहमतीनं, म्हणजे याच्यामध्ये शेवटी काय येतं की हा की तो का तो का तो, हा काहीच नाही. राष्ट्रीय स्मारक हे समाजाचं आहे, त्यामुळे समाजाच्या प्रत्येकाचा त्याच्यात सहभाग असेल. या पद्धतीचं नियोजन हे अंजनगावच्या राष्ट्रीय स्मारकासाठी करण्यात येईल. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज जरी आलेच नाही, त्यांची तुम्ही क्षमा त्यांनी मागितलेली आहे. त्यांनी तुमच्या व्हिडिओसुद्धा पाठवलेला आहे आणि राष्ट्रीय कार्यक्रम असला त्यांचं येणं जमलं नाही, परंतु अंजनगावच्या कार्यक्रमात ते निश्चित येतील असा त्यांनी शब्द दिलेला आहे. सर्व समाज बांधवांचं मी मनापासून या नगरीमध्ये, या मतदारसंघात स्वागत करतो. आणि जाताना शांततेनं आपापल्या गाड्या घेऊन महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून समाज आलेला आहे, कुठेही काही घटना घडू नये अशा पद्धतीनं घरी जावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.